आपल्या दैनंदिन आयुष्यात खूप गोष्टी आपल्या इच्छेविरुद्धच घडत असतात. घरात असू देत किंवा घराबाहेर, शाळा, कॉलेज, कामाच्या ठिकाणी आपल्या मनाला जे हवंय त्याच्या अगदी उलट गोष्टी घडत असतात. मग अशा वेळी प्रत्येक वेळेस माझ्यासोबत वाईटच कसं घडतं आणि मी कितीही चांगल्या हेतूने काहीतरी करायला गेलो तरीही त्याचं नुकसानच कसं जास्त होतं, असे सगळे भ्रामक, मनाला त्रास देणारे विचार आपल्या मनात यायला लागले की तुकोबांनी दिलेला मार्मिक संदेश आपण सगळ्यांनी आठवला पाहिजे. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपण आपलं कार्य आपल्या पातळीवर करत राहणं, आपण त्या गोष्टींसाठी प्रयत्न करत राहणं आणि ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे आहेत त्याचा फार विचार न करता आपण आपलं कार्य प्रामाणिकपणे करत राहणं, हा याचा साधा, सरळ, सोपा अर्थ आहे. पण आपल्या सगळ्या चुकांचं खापर नशीब, प्रारब्धावर वगैरे सोडणं तुकोबांना मान्य नाही. कारण तुकोबा स्वतः प्रयत्नवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. चित्ती समाधान असू द्यावं किंवा उगी राहावं म्हणजे समाजामध्ये जो काही अन्याय होतोय तो तसाच सहन करायचा, व्यवस्थांचा साचलेपणा मान्य करायचा, असा सुद्धा याचा अर्थ तुकोबांना अपेक्षित नसावा. नाहीतर मग तुकोबांनी इथे विषमतेचं विष पेरणाऱ्या सामाजिक व्यवस्थेविरुद्ध विद्रोहच केला नसता. जे जे सत्य आहे, नैतिक आहे, प्रामाणिक आहे ते आपण करत राहणं, जे जे गरजेचं आहे, आपल्या प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे ते अजिबात वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रोक्रास्टिनेशन न करता आपल्या पातळीवर त्या गोष्टी आपण करत राहणं, असा या ओळींचा अर्थ आहे. पण हे सगळं करून झाल्यावर, कर्तव्य परांमुख न होता आपले सगळे प्रयत्न करून झाल्यावर, योग्य अयोग्याची चिकित्सा सुद्धा करून झाल्यावर, आपल्याला हव्या तशा गोष्टी नाही घडल्या, प्रेम, कुटुंब, मैत्री अशा आयुष्याच्या सगळ्याच महत्त्वाच्या आघाड्यांवर मानसिक पराभव होऊन सुद्धा पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, सत्व आणि स्वत्व नव्याने जपण्यासाठी तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान.